मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलचे पुनरुद्घाटन, आधुनिक हॉस्पिटल होणार आणि मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू केले जाणार. अध्यक्ष परितोष कॅनिंग. वॉनलेस हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. हे हॉस्पिटल आधुनिक केले जाईल आणि लवकरच येथे मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू केलं जाईल, अशी माहिती मॉडरेटर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, बिशप धर्मप्रांत आणि मिरज मेडिकल सेंटरचे अध्यक्ष परितोष कॅनिंग यांनी दिली आहे. मिरजेतील 128 वर्षांची परंपरा असलेले वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे. मिरज मेडिकल सेंटरचे अध्यक्ष परितोष कॅनिंग यांच्या हस्ते वॉनलेस हॉस्पिटलचे पुनरुद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी परितोष कॅनिंग हे बोलत होते. दरम्यान व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुबीर चौधरी यांनी वॉनलेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपयांचा निधी हॉस्पिटलला दिला आहे. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय गायक डॉक्टर विजय बनेक्टीड यांनी गायनातून प्रभू येशूची आराधना केली. यावेळी कोल्हापूर धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड मनोज काटे, रेव्हरंड श्रीनिवास शिरीष चोपडे खजिनदार, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुबीर चौधरी, कार्यवाहक संचालक रीना सांदम, जनस्वराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक संदीप आवटी, नगरसेविका शैला दुर्वे, नगरसेविका रेश्मा चौधरी, राष्ट्रवादीचे नेते जुबैर चौधरी, संगीता सातवेकर, रणजित भोरे, सचिन तिवडे, सुमनराज चोपडे, पावलस कांबळे, किरण आरवाटगी, पिंटू पास्टर, किरण तांदळे, आमेश चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, सायमन लोंढे, प्रकाश रेड्डी, सुधीर वारे हे उपस्थित होते. करोनानंतर आर्थिक आणि अन्य कारणांमुळे हे वॉनलेस हॉस्पिटल बंद झाले होते. सदरचे हॉस्पिटल अन्य संस्थांना चालवण्यास देण्यात येणार असल्याच्या चर्चाने प्रक्रिया सुरू होत्या. मात्र आता मिरज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल या संस्थेची मातृसंस्था चर्च ऑफ नॉर्थ इंडिया या संस्थेकडूनच हे हॉस्पिटल चालवण्यात येणार आहे. मिरजेतील 128 वर्षांची परंपरा असलेल्या वॉनलेस हॉस्पिटलला नवसंजीवनी मिळाली आहे. वैद्यकीय सेवांचा पुन्हा प्रारंभ होत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळतो आहे. कोई कई कारण से, लेकिन आज खुशी का दिन है ये अनाउंस करते हुए कि ये मिराज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल फिर से खोल रहा है. कुछ दिन टाइम लगेगा, थोड़ा सा मिनिमम रिपेयरमेंट करने के लिए, जहां हम लोग फिजिकली चालू कर सकते हैं, लेकिन ऑफिशियली आज हम लोग डिक्लेयर कर लिया है कि ये मिराज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल अभी हम लोग चालू करने जा रहा है. हम लोग को सपोर्ट दे रहा है डॉक्टर सुबीर चौधरी, जो हम लोग का पास रह के पूरा सपोर्ट देगा. कैसे करके हम लोग ये मिराज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल को फिर से चालू करें. हम लोग का टारगेट है कि ये मॉडर्न हॉस्पिटल बनेगा, एकदम मॉडर्न हॉस्पिटल बनेगा और इधर सब पेशेंट को दिखाया जाएगा. गरीब धनी जो भी है, गरीब को भी हम लोग छोड़ेगा नहीं और प्रेयर से सबको ट्रीटमेंट किया जाएगा. जैसे जीसस ने प्रेयर से सबको ट्रीटमेंट कर रहा था, उसी हिसाब से प्रेयर से सबको हम लोग ट्रीटमेंट करेगा. यही हम लोग का उम्मीद है, आशा है. और ट्रीटमेंट का बाद भी फॉलोअप हम लोग करने के लिए कोशिश करेगा. नर्सिंग कॉलेज तो हम लोग का इधर है ही, लेकिन अभी चल के हम लोग का जो आशा है कि विदिन 1 ईयर या तो 2 साल का अंदर हम लोग मेडिकल कॉलेज भी चालू करने जा रहा है. उसके लिए भी हम लोग प्रोग्राम चालू कर लिया, ऑफिशियल काम चालू कर लिया है. थोड़ा टाइम लगेगा पूरा होने में, लेकिन हम लोग का आशा है कि इस जगह में हम लोग मेडिकल कॉलेज भी चालू कर सकेगा. लेकिन अभी फ़िलहाल हम लोग मेडिकल जो मिराज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल ये हम चालू कर रहा है. और थोड़ा सा कुछ दिनों में फिजिकली चालू हो जाएगा और ये हॉस्पिटल एकदम मॉडर्न हॉस्पिटल में ट्रांसफर हम लोग करने का कोशिश करेंगे. सबको हम लोग ट्रीटमेंट देंगे. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. आजचा ऐतिहासिक क्षण जो आहे तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा असा क्षण आहे. कित्येक दिवस जे हॉस्पिटल बंद होतं ते आज प्रभूच्या कृपेने पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. आणि प्रभू जेव्हा आपल्याला सहाय्य करतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी लोक उभा करतो, ज्याद्वारे तो आपलं सांत्वन करतो, आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडतो. आणि खरोखरच डॉक्टर सुबीर चौधरी यांच्या प्रयत्नाने आज आपलं हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू होत आहे. आणि त्यांनी जे 5 करोड रुपयाचा चेक दिलेला आहे तो खरोखरच एक नवीन सुरुवात, एक पाठबळ देण्यासारखं आहे. आणि ह्या मागं सर्व लोकांची प्रार्थना आहेत आणि प्रार्थनेचं फळच हे चर्च, आपलं प्रार्थनेच्या फळामुळेच हे आपलं हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू होत आहे. पुष्कळ गोष्टी बायबल सांगते की पुष्कळ गोष्टी मिळून आपल्या कल्याणासाठी होतात. कदाचित छळसुद्धा आहे, निंदासुद्धा आहे, नालस्तीसुद्धा आहे, संकटसुद्धा आहेत,
पण या सर्वांचा उपयोग परमेश्वराने आपल्या भल्यासाठी केलेला आहे, चांगल्यासाठी केलेला आहे. आणि आज हे हॉस्पिटल पुन्हा एकदा उभा राहिलेलं आहे आणि सर्वांसाठी या ठिकाणी आरोग्य सेवा मिळणार आहे. जे गरीब आहेत, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी उपचार मिळणार आहे आणि उच्च कोटीचा उपचार मिळणार आहे. आणि मॉडरेटर साहेबांचं हे स्वप्न आहे की हे हॉस्पिटल एका उच्च दर्जाचं हॉस्पिटल बनावं आणि या ठिकाणी सर्वांची सेवा केली जावी. कारण की येशू ख्रिस्तांनी आपल्याला शिकवलेलं आहे की सेवा पहिली करायची आहे, अश्रू आधी पुसायचे आहेत, लोकांना बरं करायचं आहे. जेव्हा त्यांनी शिष्याला आज्ञा दिली तेव्हा तो सांगितलं की जा लोकांना बरं करा, सुवार्ता सांगा आणि देवाच्या राज्यामध्ये त्यांना घेऊन या. आणि खरोखरच ह्या हॉस्पिटलमुळं एक देवाच्या राज्याचा दरवाजा उघडलेला आहे, ज्या ठिकाणी लोकांना प्रेम मिळेल, ज्या ठिकाणी आरोग्य मिळेल आणि एक आपुलकीचं नातं या ठिकाणी पुन्हा एकदा तयार होईल. जे स्वप्न या ठिकाणी वॉलनेस साहेब घेऊन आले होते आणि जी पूर्तता त्यांनी या ठिकाणी सेवा करून केली, तेच स्वप्न आपण पुढं चालवत आहेत, तेच ध्येय आपण पुढं ठेवलेलं आहे आणि ते आपण पूर्ण करत आहोत. आणि निश्चितच देव आपल्या संगती आहे आणि देव आपल्याला सहाय्य करेल आणि हे हॉस्पिटल कधीच बंद पडणार नाही ह्याची आपण सर्वांनी खात्री आणि शाश्वती दिली पाहिजे. देवाचं गौरव या ठिकाणी व्हायला पाहिजे, हीच प्रभूजवळ माझी प्रार्थना आहे. देव आपल्याला आशीर्वाद करो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.